विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 2 दिवस आणि 4 शिफ्ट कंप्लीट झाल्यात आणि आता मुलांचे प्रश्न येतायत, की सर मी एवढा पेपर अटेम्प्ट केलाय, एवढे मार्क्स मिळतील, मग तेवढ्या मार्कावर मला पर्सेंटाइल किती मिळेल? तर मी या सगळ्या मुलांना जे सांगितले ना, तुम्हाला पण मी आता तेच सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी अशा मुलांना सुरुवातीला मार्गदर्शन करणार आहे, की ज्यांची एक्झाम अजून व्हायची आहे. ओके. तुमची शिफ्ट कदाचित 16-17 मेला असेल म्हणूया आपण किंवा अजून 11-12 तारखेला असेल. अशा मुलांना मी पहिल्यांदा सांगणार आहे, की 2023 चे पी-वाय-क्यूज रिपीट होतायत. मुलांकडून आपल्याला तेच ऐकायला मिळतंय, इंटिग्रेशन आहे तसे पी-वाय-क्यूज रिपीट होतायत. मग 2023 चे क्वेशन्स तर रिपीट करा. ओके, रिवाइज करा. पुन्हा एकदा बघा सगळे क्वेशन्स ते आणि केमिस्ट्री, फिजिक्स खूप सोपं आहे. पण एका मुलाचा अनुभव तुमच्यावर शेअर करायचा आहे. काय तो स्टुडंटनं सांगितलं, केमिस्ट्री अतिशय सोपा गेला. अतिशय कमी वेळात सॉल्व्ह सुद्धा केला. पण फिजिक्स सॉल्व्ह करायला गेल्यानंतर तो मनासारखा सोपा नाही गेला. थोडासा अवघड गेला. तो तणाव निर्माण झाला आणि मॅथ्समध्ये तो स्टुडंट फिजिक्सला विसरूच शकला नाही, की फिजिक्समध्ये आपले पेपर प्रश्न काही अवघड गेलेत. मग त्याचा परिणाम मॅथ्सवर झाला, असं त्या स्टुडंटचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे मॅथ्सचा पेपर पण अवघड गेला. मी काय म्हणतो, अवघड कुणामुळे गेला? त्याच्यामुळेच गेला. काय गरज होती? केमिस्ट्रीचा पेपर सोपा गेला हे का लक्षात ठेवलं नाही? त्यात चांगला स्कोर झाला होता. फिजिक्स तुम्ही बऱ्यापैकी अटेम्प्ट करताय बाळांनो, पण तुम्हाला शिकायचंय काय माहितीये का, की 1.5 तासानंतर ते डोक्यातून काढून टाका पेपर, कारण नंतरच्या 1.5 तासात मॅथ्स अटेम्प्ट करायचंय. मॅथ्सवर फिजिक्सचा इम्पॅक्ट होऊ देऊ नका. आता माझ्याच ऑफलाईन स्टुडंटचा 4 वर्षापूर्वी तो होता लक्षात घ्या. त्याचा एक अनुभव मी अजून विसरलो नाही. केमिस्ट्री पुन्हा तेच सोपा पेपर गेला. ओके. आणि त्यानं काय केलं होतं, की जे क्वेशनला सॉल्व्ह होण्यासाठी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल, पण ते सॉल्व्ह होतील असे क्वेशन स्किप केले होते. पण शेवटचे 10 मिनिटं उरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, की आपण बरेचसे क्वेशन स्किप केलेत. आता कसं होणार? 10 मिनिटात कसं मी अटेम्प्ट करणार याचा तणाव आला. मग 10 मिनिटात जास्त क्वेशन्स अटेम्प्ट नाही झाले. त्याचा परिणाम मॅथ्सवर झाला. मॅथ्सला तो पूर्णपणे सुरुवातीला ब्लँक झाला होता. तो तणावच फिजिक्स, केमिस्ट्रीचा. एवढं होऊन देखील त्याचं पर्सेंटाइल 93 होतं. 4 वर्ष झाली घटनेला. गेल्या आठवड्यात पेढे घेऊन आला होता. प्लेसमेंट पण छान झाली. ओके, काही वाईट झालं नाही. पण सीईटीचं पर्सेंटाइल अजून वाढू शकलं असतं. मग हे कुणामुळे झालं? त्याच्यामुळेच. तर मला या ज्या मुलांची अजून एक्झाम व्हायची आहे ना, त्यांना काय सांगायचंय मला? त्यांना एवढंच सांगायचंय मला, की तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर सगळा फोकस मॅथ्सवर ठेवला पाहिजे. आणि मॅथ्स पण ना, जे अवघड क्वेशन्स आहेत ते राहू देत. 30 पर्यंत जरी अटेम्प्ट झाला तरी 30 म्हणजे 30 क्वेशन्स बरोबर 60 प्लस स्कोर झाला, तरी बऱ्यापैकी टार्गेट अचीव्ह होतंय. ओके. आता मुद्द्यावर येऊया. मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल ह्याचा तुम्ही विचार करताय ना, परत मी तुम्हाला थांबवणार आहे. पहिला प्रश्न विचारणार आहे, डॉक्युमेंट्स तयार आहेत का? ॲडमिशनसाठी लागणार आहे. तुम्ही जर कास्टमध्ये कुठल्या असाल, तर त्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला मिळालंय का? का मिळणार आहे? तर केव्हा मिळणार आहे? या सगळ्या गोष्टींची तुम्ही माहिती करून घ्या. इन्कम सर्टिफिकेट आहे का? ओके. जर तुम्हाला ई किंवा ई सारखा असेल, तर उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असेल ना, डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा हे जे काही असणाऱ्या गोष्टी आहेत. मग यश आणि समीर या दोघांच्या चॅनलवर. यशच्या चॅनलवर तुम्ही पहिला सर्च करून बघा. तुम्हाला डॉक्युमेंट्स गेल्या वर्षीचा व्हिडिओ असू दे. ओके. तो बघा आणि डॉक्युमेंट्स ते तुमच्याकडे आहेत का? नसतील तर पहिला ते तुमचं काम आहे. हे नंतर असणार आहे लक्षात घ्या. ओके. बरं, डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे. बोला आता मार्क्स आणि पर्सेंटाइलवर. नाही, थांबा. तुमची कॉलेजची लिस्ट तयार आहे का? पहिली गोष्ट म्हणजे. ओके. तुम्ही काय म्हणाल, "सर पर्सेंटाइल तर बघू दे ना किती मिळतायत. मग आम्ही कॉलेजची लिस्ट तयार करू." नाही, कॉलेजची लिस्ट पहिला तुमची तयार पाहिजे. ओके. पुण्यातलं कॉलेज पाहिजे. मग पुण्यातलं जे कॉलेज पाहिजे, खास करून मुली असतील, तर त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का? याची चौकशी करा. ओके. आणखीन महत्वाचा आणखीन महत्वाचा मुद्दा, की तुमच्या लिस्टमध्ये असं कॉलेज बिलकुल असलं नाही पाहिजे, की ज्याची फीस तुम्ही अफोर्ड करू शकत नाही. आता कुठल्या कॉलेजचं नाव घ्यायला नको, पण तुम्हाला माहिती आहे वाटल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळवा. पुण्यात असं काही कॉलेज आहे त्यांच्या फीस 4 लाखापर्यंत आहेत. 2.5 लाख, 3 लाख, 4 लाखापर्यंत सुद्धा एका वर्षाची फी आहे. मग तेवढ्या फी 4 वर्षाचं शिक्षण होऊ शकतं, असे पण कंडिशन्स आहेत. मग तो एक मुद्दा महत्वाचा आहे. हॉस्टेल महत्वाचं आहे. त्या कॉलेजला प्लेसमेंट रेकॉर्ड्स कसं आहे ते बघितलं पाहिजे. सोयीस्कर आहे का हेही बघितलं पाहिजे आणि आपला पालक ते अफोर्ड करू शकतो का? हेही बघितलं पाहिजे. बास आता पालकांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. आता नाही ना तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे.
एज्युकेशन लोन घ्या. मग जावा बँकेत, ती चौकशी करा. बर, सगळं हे आम्ही केलेलं आहे. मुद्द्यावर या. मार्क्स आणि पर्सेंटाईल. आता मुद्द्यावरच येतो महत्वाचं, की पर्सेंटाईल ना इम्पॉर्टंट नाही आहेत, इम्पॉर्टंट आहे रँक. गेल्या वर्षी फॉर एक्झाम्पल 98.6% फॉर एक्झाम्पल म्हणतोय, अगदी अॅक्युरेट आकडे नाही आहेत बरं का. जर 2000 रँक असेल गेल्या वर्षी, तर गेल्या वर्षी तेवढ्याच पर्सेंटाईलला ती रँक 3500 पर्यंत वाढली होती. पर्सेंटाईल तेवढेच, रँक मात्र इन्क्रीज झाली होती. त्याच्यामुळं ड्रीम म्हणजे काय, एवढ्या पर्सेंटला मिळणारच हो असं कॉलेज मिळू शकलं नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, लास्ट इयरला माझ्याच ऑफलाईन मधला स्टुडंट, त्याला 98.7% सीओईपी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं, ते पण स्पॉट राऊंडला. पहिल्या दुसऱ्या अशा म्हणतो ना आपण फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मध्ये नाही मिळालं, स्पॉट राऊंड मध्ये, ती पण लास्टची सीट मिळाली. पण त्याच्या आदल्या वर्षी माझ्याच ऑफलाईन मधल्या स्टुडंटला 93%ला सिव्हिल मिळालं होतं. केवढा इन्क्रीज झाला का? इम्पॉर्टंट आहे रँक. आलं का लक्षात तुमच्या? ही रँक काय भानगड आहे तर सांगतो. जेव्हा तुम्हाला मार्क्स पर्सेंटाईल सगळं कळेल, तेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग साठी रजिस्ट्रेशन करता. ते खूप इम्पॉर्टंट आहे. रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुम्हाला रँक मिळणार नाही. रँक नाही, तुमचं इंजिनिअरिंगला ऍडमिशनच होणार नाहीये. बरं, तुम्ही काळजी करू नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला YouTube वरच मिळणार आहेत. लक्षात घ्या. सगळ्या माहिती, ऍडमिशन प्रोसिजर, डॉक्युमेंट, हे सगळं YouTube वर आम्ही कशासाठी आहे. मी जरी त्या टाईपचे व्हिडिओ अपलोड करत नसलं तरी भरपूर बेस्ट चॅनल आहेत. तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवू शकता. ऑब्व्हियसली पहिलं तुम्हाला सगळ्यात अगोदर कुठं माहिती मिळत असेल तर दिनेश सरांच्या चॅनलवर. ओके. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, मराठीतून मग यश आहे. ओके. समीर शेख आहे. आपले आरजी सर आहेत. सगळ्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळते. लक्षात घ्या. मग तुम्हाला महत्वाचं आहे की कुठे तुम्ही मिस करू नका. हे चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्की केलेलं आहे, पण ते व्हिडिओ बघून तुम्ही ते पूर्णपणे व्हिडिओ बघून माहिती तर घ्यायला सुरुवात करा. बरं, मग आता महत्वाचं काय, रँक. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मग तुम्हाला रँक मिळते. रँक मध्ये पण 3-4 रँक असतात. स्टेट रँक, युनिव्हर्सिटी रँक, कॅटेगरी मधली रँक. 3-4 रँक लेडीज असतात, ती रँक वेगळी आणखी. तर सांगू का, स्टेट रँक इम्पॉर्टंट आहे. आणि स्टेट रँकचं साधं लॉजिक आहे. स्टेट रँक 300 पेक्षा कमी असेल, सीओपी, बीजेटीआय पाहिजे ते कॉलेज. 1000च्या आत असेल तरी बेस्ट कॉलेज मिळणार आहे. मग 1000 ते 2000 असेल तरी चांगलं कॉलेज मिळेल बाळांनो. पण रँक इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपला स्कोर जास्त केला पाहिजे. बरं थांबा की, नाही 98 पडले, 95% मिळाले, काय वाईट आहे तुम्ही? बेस्ट स्कोर आहे तो पण. मग तेवढ्या पर्सेंटाईलला कुठलं कॉलेज मिळेल याच्यापेक्षा ती रँक आल्यानंतर कुठल्या रँकला गेल्या वर्षी ते कॉलेज मिळालं होतं, ही माहिती कुठून मिळेल? परत युट्यूब. ओके. मग थांबा, मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. पण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही तुमची परीक्षा झालेली असेल तर तुमचे जे मित्र आहेत त्यांना सांगा की पेपर सोपे आहेत बाळांनो. मॉडरेटच आहेत मॅथ्सचा पेपर. पॅनिक मोड मध्ये याची गरज नाहीये. आणि हो, बोलायचं नव्हतं तरी पण बोलतो. खूप ना चुकीचे कॉमेंट्स करतायत मुलं. कुठल्या मुद्द्यावर? निराश झालेत. निराश. मला हे जमणारच नाहीये. पेपर खूपच अवघड आलेत. मला असं करायची इच्छा होते, तसं करायची इच्छा होते. मूर्खपणा आहे हा, लक्षात घ्या. ओके. मूर्खपणा आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, माझा एक मित्र, त्याला इंजिनिअरिंग कंप्लीट करायला 7 वर्ष लागली. दरवर्षी फेल व्हायचा. ओके. दरवर्षी. मग आज पण तो फेल्युअर आहे का? नाहीये. तो अशा ठिकाणी आहे तिथं, म्हणजे आमच्या सगळ्याच्याच सक्सेसफुल तोच आहे. सगळ्या मित्रांमध्ये. माझे कुठलाही मित्र फेल्युअर नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे मी जेवढे बघतोय ना प्रामाणिकपणे, हा बघा, जे हार मानून घरीच बसणार आहेत, रडत बसणार आहेत, संपलं. त्यांचं काहीच होणार नाहीये. पण तुम्ही असे विचार बिलकुल मनात आणू नका, चुकीचे. हां, हां. मग ह्याला काय अर्थच नाहीये, लक्षात घ्या. बघा, अप्स अँड डाउन्स, यश आणि अपयश, हे आयुष्याचा हा अगदी अविभाज्य भाग आहे. नेहमीच यश मिळणार नाही. काही वेळेस अपयश पण येणार आहे. त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात बाळांनो. बऱ्याचशा गोष्टी. मी तुम्हाला सांगू का, 20 वर्ष झाली मी क्लासेस घेतो साताऱ्यात. मी असं रिझल्टचं सेलिब्रेशन नाही केलं. का सांगू का? एका दुसरा रिझल्ट वाईट असतो. ओके. तो आपल्याला धक्कादायक बसलेला असतो म्हणूया आपण. मग तिथं काय होतं माहितीये का? इच्छाच होत नाही सेलिब्रेशनची. पण आनंदी असतो बरं का मी. चला ठीक आहे. बरीचशी मुलं आनंदी असतात. पण मला काय म्हणायचं माहितीये का? मुद्दा असा आहे, मेन मुद्दा असा आहे, की मॅथ्समुळे मुलं टेन्शन घेतायत. ते डोक्यातून काढून टाका. ओके. बरं.
रिझल्ट तो एक मुद्दा सांगायचाच राहिला तुम्हाला, की असे मी YouTubeवर व्हिडिओ बघितलेत, की उद्याच 12वीचा रिझल्ट आहे, 2 दिवसात 12वीचा रिझल्ट आहे, 4 तारखेला 12वीचा रिझल्ट आहे, 5 तारखेला. अरे नको तसे थंबनेल टाकतात आणि व्हिडिओ रिझल्ट उद्याच. असं नाहीये. जेव्हा बोर्डकडून एखादं येईल ना, आय थिंक 20-25 मेच्या दरम्यान रिझल्ट लागेल किंवा डिक्लेअर पण झाला असेल तर मला कळवा कमेंटमध्ये. त्यावेळेस लक्षात घ्या, बघू रिझल्ट एवढं टेन्शन घेऊ नका. बोर्डचा रिझल्ट पहिल्यांदा लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू का बोर्डच्या रिझल्ट नंतर सीईटीचा जो पेपर तुम्ही अटेम्प्ट केलाय ना, तोच तुम्हाला व्हिजिबल होतो. मग तुम्ही काय अटेम्प्ट केलं होतं, करेक्ट आन्सर कुठला आहे, हे सगळं तिथे मार्किंग केलेलं असतं लक्षात घ्या. मग तुम्ही स्कोर काउंट करायचा. ते मिस करू नका. ती लिंक थोडे दिवस ओपन असते. त्याचं स्क्रीनशॉट काय डाउनलोड करता येईल तर ते करायचं बरं का. खूप उपयोगी पडतं. का त्या गोष्टी तुम्ही आमच्यावर शेअर करताय आणि त्यामुळेच आपल्याला पी-वाय-क्यूज मिळतायत आणि नेक्स्ट इयरच्या मुलांचं भलं होतंय. आणि हे बघा, तुम्ही पी-वाय-क्यूज दिल्यामुळे कॉम्पिटिशन वाढते वगैरे असलं काही नाही बरं का बाळांनो. दुसऱ्यांना मदत करा, आपला फायदा होतोच लक्षात घ्या. बरं मुद्दा असा आहे, इंजिनिअरिंगच्या आपण अभ्यासाला सुरुवात करायची पण आत्ता नाही. तुमची परीक्षा आत्ता झाली ना 10 ते 15 दिवस रेस्ट करा, लाईफ एन्जॉय करा. पुन्हा आपल्याला आयुष्यभर कष्ट घ्यायचेच आहेत. ओके, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.